महावितरण कंपनीचे डेप्युटी इंजिनियर यांचं आज सकाळी दुःखद निधन झालं. त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीनं माळशिरस तालुक्याच्या वतीनं मी त्यांना भावपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो. आज आपण सर्वजण आपल्या तालुक्याचे आमदार आदरणीय उत्तमरावजी जानकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण महावितरण कंपनीवरती मोर्चा या ठिकाणी काढलेला आणि त्या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वच शेतकरी बांधव. खरं तर आज आपल्या तालुक्यामध्ये किंवा राज्यामध्ये परिस्थिती जर आपण बघितली तर निश्चितच शेतकऱ्यांच्या विरोधाच्या किंवा शेतकऱ्यांच्या विरोधी हिताच्या गोष्टी आज होताना आपण सर्वजण या ठिकाणी पाहतोय. आज लोड शेडिंगच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्रास या ठिकाणी सोसावा लागत आहे. आपण जर बघितलं आज नुसतं शेतीचाच विषय हा घेऊन चालणार नाही. आज आपण बघितलं हा उन्हाळा दुष्काळाची परिस्थिती निर्माण होत चाललेली आहे. पाणी टंचाई शेतकऱ्यांना भासत चाललेली आहे आणि जनावरांनाही प्यायचं पाणी या ठिकाणी उपलब्ध होत नाही. मला शासनाला आपल्या सर्वांच्या माध्यमातून विनंती करायची आहे की आपण याचा गांभीर्याने विचार हा करणं गरजेचं आहे. आज टंचाई होत चाललेली आहे. टँकरची आवश्यकता इतर काही गावांमध्ये दुष्काळी गावांना हे मागणी लोकांची वाढत चाललेली आहे आणि अशामध्ये जर लोड शेडिंग जर होत असेल मग त्यामध्ये निश्चितपणानं एक दुर्दैवी घटना किंवा दुर्दैवी गोष्ट ही आपल्या तालुक्यामध्ये आपल्या राज्यामध्ये होताना आम्ही बघतोय. आपल्या सर्वांचे नेते आदरणीय आमदार साहेबांनी त्यांच्या सभागृहामध्ये सुद्धा त्यांनी हा विषय त्या ठिकाणी लोड शेडिंगचा मांडला, पण शासनाने त्यामध्ये गांभीर्य त्या ठिकाणी घेतलं आणि म्हणून घेतलं नाही आणि म्हणून आज आपल्या सर्वांना या भूमिकेवरती आपल्याला आपल्या सर्वांना शेतकऱ्यांना घ्यावं लागली. आपण जर परिस्थिती बघितली तर शालेय जसं आता विकासदादांनी सांगितलं की आपल्याला 10वीच्या परीक्षा या ठिकाणी चालू असताना देखील सुद्धा विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याच्या दृष्टीनं अडथळा या ठिकाणी निर्माण होताना आज आपण या ठिकाणी जाणवतोय आणि म्हणून आज कुठंतरी शासन हा शेतकरी विरोधामध्ये या ठिकाणी कुठंतरी भूमिका घेताना आम्ही बघतोय. एकीकडे म्हणायचं की आपला देश हा कृषी प्रधान देश आहे. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त कृषीचं उत्पादन त्या ठिकाणी घेतलं जातं आणि दुसरीकडे या ठिकाणी अशा पद्धतीच्या अडचणी आणायच्या निश्चितपणे ही निंदनीय ही गोष्ट ही आपल्या शेतकऱ्यांच्या दृष्टीनं हे सरकार आज या ठिकाणी राबवताना या ठिकाणी दिसतंय. त्यामुळे मला आपल्या सर्वांच्या वतीनं सरकारला विनंती करायची की आपण हे लोड शेडिंगच्या गांभीर्यानं आपण सर्वांनी विचार या ठिकाणी करणं हे गरजेचं आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना ह्या उन्हाळ्याच्या परिस्थितीमध्ये आज आपलं पीक समोर आहे, पाणी काय ठिकाणी काय गावांमध्ये उपलब्ध आहे, पण त्या ठिकाणी लाईट नसल्यामुळं त्या ठिकाणी पाणी समोर असून सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी आपली शेती त्या ठिकाणी भिजवता येत नाही. आणि त्यामुळं आज हा जो लढा आज आपण उभा केलेला आहे हा मला आवर्जून या ठिकाणी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना मला सांगायचं आहे आणि शासनाला निदर्शनास आणून द्यायचं आहे. आज हा लढा जो जानकर साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण केलेला आहे, आज हा फक्त प्रमुख पदाधिकारी लोकांनाच आपण या ठिकाणी बोलवलेलं आहे. त्यामध्ये ग्रामपंचायतीचे सरपंच असतील, उपसरपंच असतील, जिल्हा परिषद पंचायत समितीचे सदस्य असतील, सरपंच असतील, काही विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी असतील, एवढीच फक्त प्रमुख लोकांना आपण या ठिकाणी सूचना आपण केल्या होत्या. पण जर समजा हीच परिस्थिती जर भविष्यामध्ये अशीच जर राहिली तर निश्चितच आपल्या सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी एक मोठं जन आक्रोश या ठिकाणी आपल्याला उभा करावा लागणार आहे, जेणेकरून हे सरकार या ठिकाणी गांभीर्यानं हे विचार या ठिकाणी करेल. जास्त वेळ घेणार नाही, पण निश्चितच आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी या सरकारला ह्या शासनाला विनंती करतो की आपण ह्या शेतकऱ्यांच्या दृष्टीनं त्यांच्या अडीअडचणीच्या दृष्टीनं आपण गांभीर्याने विचार करून हे लोड शेडिंग हे बंद करावं अशी मी आपल्या सर्वांच्या वतीनं शासनाला विनंती करतो आणि माझं 2 शब्द संपवतो.